नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग एकदम खास होणार आहे. कारण मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या शेतामध्ये जे काही ऑर्गॅनिक पालेभाज्या पिकवल्या जातात, ऑर्गॅनिक पालेभाज्या त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर मग आजच्या ब्लॉगला आपण आज सुरुवात करूया. चला तर मग हे पाठीमागची शेती आहे. तर या शेतामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला पिकवतो. म्हणजे घरगुती वापरासाठी आहे किंवा जर जास्त झालं तर आम्ही तो बाजारातही विकण्यासाठी घेऊन जातो. तर सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला दाखवणार आहे की घराशेजारी आम्ही हा घेवडा लावलेला आहे. हा घेवडा तुम्ही बघू शकता. ह्या घेवड्याला कंटिन्यू शेंगा असतात. सध्या याच्यावरती मावा खूप पडलेला आहे, त्याच्यामुळे याच्यावरती या ठिकाणी तुम्ही बघू शकता याच्यावरती ना राख टाकलेली आहे. तर ही राख टाकल्यामुळे याच्यावरचा ना मावा निघून जातो. इथे पण आहे हे हा घेवडा लावलेला आहे. हां, अशा प्रकारे घेवडा घराशेजारी लावलेला आहे की कंटिन्यू याच्या शेंगा खायला भेटतील. हा बघा एवढा मोठा घेवडा आहे. हे बघा आणखी म्हणजे आम्ही शेतामध्ये हा एक गोसावळे हे गोसावळे आहेत. हा गोसावळ्याचा वेल आहे. हे बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी गोसावळे लागलेले आहेत. हे बघा गोसावळे आहेत. हे बघा खूप छान छान गोसावळे लागले आहेत. त्याला मोठ्या प्रमाणात गोसावळे असतात. त्याचबरोबर घरगुती खाण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की डाळिंब आहे. तर घरगुती खाण्यासाठी गाजर, हे गाजरं आहेत. गाजरं पण या ठिकाणी लावलेले आहेत. हे बघा हे गाजरच आहे. हे खूप मोठं झालेलं आहे. हे गाजरं आहे. हां, कॅरेट घ्यायचा. हे बघा त्याचबरोबर ही आहे मोहरी. बघू शकता तुम्ही मोहरी आहे. अशी एक दोन जरी झाडं लावली ना मोहरीची, तर वर्षभर आपल्याला घरगुती मोहरी एकदम ऑर्गॅनिक मोहरी तुम्हाला भेटू शकते. ही मोहरी आहे. हे गाजर आहे. हे पण गाजर आहे. या ठिकाणी ही कोथिंबीर आहे. कोथिंबीर बघू शकता तुम्ही. अशा आधीमध्ये कोथिंबीर लावलेली आहे. परत ही मेथी कुठे कुठे मेथी टाकलेली आहे. या ठिकाणी हे सगळे गाजर आहेत. बघू शकता छान फुलं लागलेली. ही मोहरी आहे. बघू शकता तुम्ही अशी फुलं लागतात त्याला. मी तुम्हाला गोसावळीची फुलं दाखवतो. हे बघा गोसावळीची फुलं आहेत. या ठिकाणी गोसावळे लागलेले आहेत. हा लावलेला आहे लसूण. तुम्ही बघू शकता. हा आहे लसूण. हे आहे टोमॅटो. 2-3 तरी झाडं कंटिन्यू रानामध्ये टोमॅटोचे असतातच. घरगुतीच टोमॅटो आहेत. हे बघा त्याला टोमॅटो लागलेले आहेत. हे अशी छोटी छोटी. हे बघा हे बघा भरपूर टोमॅटो आहे.
हे टोमॅटो आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशी मेथी लावलेली आहे. तर ही मेथी उपटून न घेता फक्त खोडून घेतली जाते, म्हणजे पुन्हा खालून ती फुटते. बघा अशा प्रकारे ही मेथी कधीच उपटून घ्यायची नाही. ही गावरान मेथी आहे. गावरान मेथी अर्धी खुडली तर पुन्हा ती फुटून येते. ही बाबा तुम्ही बघू शकता ज्वारी. हे आहे ज्वारीचं कणीस. या ठिकाणी बघू शकता ही आहे गवारी. आपल्याला खायला भेटते. हा, ही गवारी आपल्याला खायला भेटते. आपण रोज गवारी लावायची. रोज गवारी खायची. भरपूर गवारी आहे. ही घरगुतीच गावरान गवार आहे ही. त्याचबरोबर कुठे एक दोन झाडं लावली, त्याच्यात डायरेक्ट बुडामध्ये खतं टाकलेली, शेणखत. हे बघा हे टोमॅटो आहेत. ही 2 भेंडी आहे. ही भेंडी बघू शकता. आपल्याला खायला भेटते. हां, ही भेंडी आहे. खायला भेटते. एकदम ऑर्गॅनिक भेंडी. ही आहे शेपू. ही आहे शेपूची भाजी. मोठ्या प्रमाणात लावलेली आहे इथं शेपूची भाजी, पण मी तुम्हाला दाखवतो. शेपूची भाजी आपल्याला खायला भेटते. हां, ही लावलेली आहे भेंडी. ही एकदम गावरान भेंडी आहे, बघू शकता. आपल्याला खायला भेटते. ही भेंडीच्या मध्ये बघा थोडी ही शेपू आहे. शेपूची भाजी पण आहे याच्यामध्ये. भेंडी आहे. भेंडी खायला भेटते. हां, आणि त्याच्यामध्ये ही छोटी मेथी टाकलेली आहे. सगळीकडे मेथी आहे. हे बघा या ठिकाणी अशी आधीमध्ये थोडी शेपू आहे. शेपू, भेंडी, या ठिकाणी ऊसतोड झालेली आहे. हे ऊसतोड करतायत. प्रकारे शेपूची भाजी आहे. 12 महिने हिरवे पालेभाज्या अशा प्रकारे आपण आपल्या शेतामध्ये कंटिन्यू लावू शकतो. हे बघा हे आहे पालक. कंटिन्यू भाजी असते. 1-2च पालक जरी लावले ना तरी भरपूर होते. ती बियाला आली, याच्या खालची पानं घेऊ शकतो आपण. हे आहे पालक. इथं पण हा पालक आहे. ही आहे मका. हे बघा मोहरी. एकच झाड आहे. एवढं मोठं आहे. मित्रांनो हे आहे शेवगा. बांधावरती लावण्यासाठी एकदम उत्तम झाड.
शेताच्या बांधावरती हा कंटिन्यू आढळतो. हा आहे शेवगा, नारळ, हा आहे आंबा. शेवगा हे काय इथं हा शेवगा आहे. शेवगा हे फुलं लागलेत शेवग्याला. फुलं लागले ते शेवगा. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि असेच नवनवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. काही ब्लॉग माझे हे शहरातील असतील, काही गावाकडले असतील, काही शेतातील असतील. तर असेच ब्लॉग मी तुमच्यासाठी वेगवेगळे घेऊन येत जाईन. तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.